So first method of the balancing of redox reaction we just learned, oxidation number method. In that method what we did, फर्स्टली आपण दोन रिएक्शन वेगळ्या ओळखलो अगोदर की ऑक्सिडेशन कोणाचं होते, रिडक्शन कोणाचं होते. ज्याचं ऑक्सिडेशन होतंय त्याला वेगळं केलं, ज्याचं रिडक्शन होतंय त्याला वेगळं केलं. तर रिडक्शनमध्ये किती इलेक्ट्रॉन लागत आहेत आणि ऑक्सिडेशनमध्ये किती इलेक्ट्रॉन लागत आहेत किंवा म्हणजे बॅलन्सिंगसाठी किती इलेक्ट्रॉन बाहेर पडत आहेत ते आपण बघितलं. ते इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले पाहिजेत. तसेच बॅलन्स केलं होतं क्रोमियम आणि ऑक्झॅलिक ॲसिडची रिॲक्शन होती. क्रोमियम डायक्रोमेट त्याला म्हणतो आपण, डायक्रोमेट आणि ऑक्झॅलिक ॲसिडची रिॲक्शन होती. डायक्रोमेटला 6 इलेक्ट्रॉन लागत होते, तर ते 6 इलेक्ट्रॉन अशाच प्रकारे आपण ऑक्झॅलिक ॲसिडकडून मॅनेज केले. एक ऑक्झॅलिक ॲसिड 2 देत होतं म्हणून त्याला 3 मल्टिप्लाय केलं, ते बॅलन्स झालं. ते दोघांना ॲड केलं आणि नंतर आपण चार्ज बॅलन्स केला आणि नंतर आपण ॲटम बॅलन्स केले. दुसरी मेथड आहे का बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शनची, दुसरी मेथड आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड. या मेथडमध्ये तसं नाही आहे. या मेथडमध्ये किस्सा वेगळा आहे. ठीक आहे. या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या मेथडमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन जे काही आहेत किंवा आयन इलेक्ट्रॉन जे काही आहेत ते बॅलन्स करत असताना आपण एक काळजी घ्यायची. इथं रिडक्शन रिॲक्शन्स वेगळी करायची. अगोदर रिडक्शन रिॲक्शन्स पकडायची, त्याचीच ॲटम बॅलन्स, आयन्स बॅलन्स, इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचे, त्याचंच चार्ज बॅलन्स करायचा, त्याचे ॲटम बॅलन्स करायचे. ऑक्सिडेशन रिॲक्शन वेगळी करायची. आपण मागच्या केसमध्ये तसं केलं नव्हतं. आपण अगोदर फक्त ऑक्सिडेशन रिडक्शन बघितलो आणि त्याचे एकत्रित चार्ज बॅलन्स केलं, एकत्रित त्याचं ॲटम बॅलन्स केलं. तसं नाही, तिथं सगळं वेगळं वेगळं करायचं. फक्त एवढाच फरक आहे. म्हणजे असं खायचं काय आणि सरळ असं खायचं काय, म्हणजे दोन्ही पद्धत एकच आहे. तुम्हाला दोन्ही पद्धत खूप वेगळ्या वाटत असतील तर तसं काहीही नाही आहे हे मला सांगायचं. फक्त ह्याच्यामध्ये एकच पॉईंट आहे, ॲसिडिक आणि बेसिक कंडिशन, ती ओळखता आली पाहिजे आपल्याला. त्याची मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. तर पहिलं आहे आयन इलेक्ट्रॉन मेथडमध्ये पहिलं की इन दिस मेथड reduction and oxidation half reaction, oxidation half reaction is balanced separately. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन काय करतो आपण, सेपरेटली बॅलन्स करतो या पर्टिक्युलर केसमध्ये. आता त्यामध्ये पहिली आहे रिडक्शन हाफ रिॲक्शन. ह्याचे रूल्स आपण कंटिन्यूमध्ये बी लिहू शकतो आणि वेगळं बी. मी आता थोडंसं कम्पेअर करतो इथं, बरोबर अर्धा पार्ट करतो. इकडे रिडक्शन हाफ रिॲक्शन, तिकडे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. रिडक्शन हाफ रिॲक्शन आपण तीच रिॲक्शन पकडतो म्हणा जी आपण क्रोमियमच्या आणि ह्याच्या केसमध्ये बघितली होती. ठीक आहे. तीच रिॲक्शन आपण बघूत. बघा काय करायचं, पहिल्यांदा सुरू क्रोमियम आहे आपला, तेच पकडतो. Cr2O7 gives 2Cr+3. आता ऑक्सिडेशन स्टेट काय पुन्हा काढत बसत नाही, तुम्हाला माहिती आहे. याची +6 आहे, याची +3 आहे. पहिल्यांदा सुरू ऑक्सिडेशन स्टेट काढायचं. कोणत्याही मेथडमध्ये जावा तुम्ही, कारण आता आपण 2 मेथड वेगवेगळे शिकतो म्हणून आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ऑलरेडी माहिती आहे. पण जर आपल्याला नवीन दिलं तर ऑक्सिडेशन स्टेट ऑलरेडी माहीत नसतात, त्यावेळेस आपल्याला ते काढावे लागतात. ओके. नंतर काय, नंतर बघा 6 इलेक्ट्रॉन इथं गेन करते ना. चला 6 इलेक्ट्रॉन आपल्याला इलेक्ट्रॉन आयन आणि इलेक्ट्रॉन टाकायचे मध्ये, म्हणजे या साईडला 6 इलेक्ट्रॉन टाकावं लागतील, कारण हे +6 +3 होते ना. एक जण 3 इलेक्ट्रॉन गेन करतो, दोघं जण 6 गेन करतात. म्हणजे सेकंड स्टेपमध्ये ॲड इलेक्ट्रॉन टू बॅलन्स बोथ साईडचे इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी आपण इकडे इलेक्ट्रॉन ॲड करावे लागतात. म्हणजे काय करायचे, 6 इलेक्ट्रॉन प्लस Cr2O7 ओके गिव्ज 2Cr+3. हा याचा पहिला रूल, म्हणजे पहिला रिडक्शन हाफ रिॲक्शनमधला पहिला पॉईंट हा आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन
ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करणे, पहिला पॉईंट काय, OS फाइंड आउट करणे, शॉर्टमध्ये लिहित होता, आता एवढं लिहिलेलं आहे सगळं. ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करणे हा पहिला पॉईंट आहे. 6 इलेक्ट्रॉन Cr2O72 - 2Cr+3. ओके, आता इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले. इलेक्ट्रॉन बॅलन्स केली की आपण इथं आता चार्ज बघायचा. चार्ज खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. बघा चार्ज कसा इथं बॅलन्स आहे का, बघा चार्ज बॅलन्स नाही. इकडे +3 म्हणजे या साईडला +6 आहे. जसं आपण मागच्या स्टेटमध्ये करतो तसंच या साईडला +6 आहे, या साईडला किती आहे, -2 आणि एका इलेक्ट्रॉन चार्ज -1 -8. म्हणजे या साईडला मला काय ॲड करावं लागेल, पुन्हा +14 ॲड करावं लागेल, सो दॅट हे +6 होऊन जाईल. लक्षात घ्या, हे ॲसिडिक मिडियमनं चाललो आहे आपण, कारण हे ॲसिडिक मिडियमचीच रिॲक्शन आहे. जर बेसिक मिडियमची रिॲक्शन असेल तर आपल्याला OH- ॲड करावं लागतात. ओके, तर मी बेसिक मिडियमची रिॲक्शनचं तुम्हाला एक्झाम्पल घेतो आणि समजून सांगतो पुन्हा. मग +8 आहे ना, म्हणजे आपल्याला प्लस बॅलन्स करण्यासाठी 14 काय करावं लागतील, H+ ॲड करावं लागतील. 14H+ +6 इलेक्ट्रॉन प्लस Cr2O72 gives 2Cr+3. आता चार्ज बॅलन्स झाला. बॅलन्स द म्हणजे ह्या स्टेपमध्ये काय झालं, आता मी पुढच्या स्टेपमध्ये बॅलन्स द चार्ज असं लिहायला पाहिजे मी. बॅलन्स द चार्ज, चार्ज ऑन बोथ साइड, दोन्ही साईडचा चार्ज बॅलन्स करा. ठीक आहे, आता काय केलं मी, चार्ज 14H+ 6 इलेक्ट्रॉन Cr2O72 +3. चार्ज बॅलन्स झाला. पुढचा पॉईंट आहे ॲटम बॅलन्स करा, विषय संपला. आता मागच्याच वेळेस आपण ॲटम बॅलन्स केले कसे, वॉटर येतं, इकडे काय 7 ऑक्सिजन आहेत, इकडे 1 पण ऑक्सिजन नाही, तर इथे 7 वॉटर ॲड करा एका साईडला, ऑटोमॅटिकली ऑक्सिजन बॅलन्स होतील. आणि ऑक्सिजन बॅलन्स झाले की हायड्रोजन 7 × 14 हायड्रोजन पण बॅलन्स होतील. बॅलन्स द ॲटम्स ऑन बोथ साइड, म्हणजे काय होईल, 14H+ 6 इलेक्ट्रॉन्स Cr2O72 2Cr+3. हे कम्प्लीट रिडक्शन हाफ रिॲक्शन झाली बघा, कम्प्लीट. आता इथं काहीच करायची गरज नाही, कम्प्लीट रिडक्शन हाफ रिॲक्शन झाली. इथं आता चार्जचा विषय नाही, ॲटमचा विषय नाही, कशाचाच विषय नाही, एकदम क्लिअर झाली ही रिॲक्शन. ओके, आता अशीच रिॲक्शन आपल्याला इकडल्या साईडला घ्यायची आहे. ह्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. आपण वेगळ्या कलरमध्ये घेत नाही. काय काय केले मी पुन्हा एकदा सांगतो. अगोदर रिडक्शनला वेगळं केलो, रिडक्शनच्या रिॲक्शनला त्या दिलेली. आता जेव्हा एक्झाम्पल घेईल तेव्हा ते अजून मी सांगेल सेपरेटली. ह्याला वेगळे केलो. नंतर याला मी ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केली, किती इलेक्ट्रॉनची निड आहे, एकाला 3ची म्हणजे दोघाला 6ची निड आहे, 6 इलेक्ट्रॉन ॲड केलो. नंतर चार्ज बॅलन्स केलो. चार्ज किती होता, 14 पाहिजे होता, कारण इथं +6 आहे, इथं -8 आहे. एकतर प्लस करा किंवा मायनस करा, मला प्लस करायचं कारण माझी ॲसिडिक कंडिशन आहे. ठीक आहे, ते नंतर मी ते केलो. +14 चार्ज बॅलन्स झाला. नंतर ॲटम ॲड केलो, म्हणजे 7H2 आहे तर 7H2 ॲड केलो, मग लगेच ॲटमसुद्धा बॅलन्स झाले. नंतर दुसरं आहे बॅलन्स द ॲटम्स ऑन बोथ साइड्स. त्याच्यानंतर रिडक्शन हाफ रिॲक्शन, नंतर ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. रिडक्शन हाफ रिॲक्शन नंतर ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. चला पुढचा पॉईंट काय ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनचा, पुढचा पॉईंट आहे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनचा की ऑक्सिडेशनमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड त्याची ऑक्सिडेशन काढायची. पहिल्या पॉईंटमध्ये, याच्या पहिल्या पॉईंटमध्ये फाइंड ऑक्सिडेशन स्टेट ऑन बोथ साइड, दोन्ही साईडचे ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करणे. बघा C2O4 gives 2CO2, याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. आपण काढलेली आहे ऑलरेडी, म्हणून मी आता पुन्हा टाईम वेस्ट करत नाही. याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3.
4 एक इलेक्ट्रॉन आहे, एक कार्बन एक इलेक्ट्रॉन करते, 2 कार्बन 2 इलेक्ट्रॉन करतील. तर आपल्याला पाहिजे 6, कारण इथे 6 इलेक्ट्रॉन लागले आहेत ना, हे 6. मग 6 इलेक्ट्रॉन इकडे यायला पाहिजे, सो दॅट ते कॅन्सल होऊन जाईल. म्हणून आपण 6 इलेक्ट्रॉनसाठी इथं 3 न मल्टिप्लाय करणार, म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये ॲड इलेक्ट्रॉन in such a way that reduction electron will balance. जे रिडक्शन रिॲक्शनचे जे इलेक्ट्रॉन आहेत ना 6 ते इथं कंपॅन्सेट होतील, ते बॅलन्स होतील. म्हणजे C2O4 2- प्लस C2O4 2- इलेक्ट्रॉन तिकडे पडतात ना, इथं 3 टाइम्स लिहायचं, इथं प्लसची काही गरज नाही. 3 दोन्ही 6CO2 प्लस 6 इलेक्ट्रॉन्स. इथं बघा चार्ज ऑटोमॅटिकली बॅलन्स झालाय, आपल्याला चार्ज बॅलन्स करायची गरजच नाही आहे बघा इथं. आणि ऑक्झॅलिक ॲसिड इथं COOH असल्यामुळं ही ॲसिडिक कंडिशनच आपल्याला बॅलन्स करावं लागतं. बेसिक कंडिशन बॅलन्स करत बसल्यावर अजून आपण अवघडात पडतो. ओके, कारण हा H ॲसिड आहे, ऑक्झॅलिक ॲसिड नावच ऑक्झॅलिक ॲसिड आहे, तर तो ॲसिडिक कंडिशनच बॅलन्स करावं लागणार. म्हणजे 3C2O4 2- 6CO2 6 इलेक्ट्रॉन्स. आता चार्ज इज ऑलरेडी बॅलन्स्ड, म्हणजे तिथला याचा थर्ड पॉईंट, चार्ज इज ऑलरेडी बॅलन्स्ड. ओके, ॲटम सुद्धा बॅलन्स आहेत बघा. 4 त्रिकम 12, 6 दोन्ही 12. चार्ज अँड ॲटम और कधी कधी असं होते बरं का, खूप कमी केसमध्ये चार्ज अँड ॲटम्स आर, कार्बन 6 आहेत, 3 दोन्ही 6 कार्बन आहेत, बरोबर आहे. ॲटम्स आर ऑलरेडी बॅलन्स्ड. ठीक आहे, बघा काय केलं मी अंगाला, एकदम बॅलन्सिंग केलं. आता काय होऊन जाईल, आता C2O4 हा जो C2O4 आहे तो बॅलन्स झालेला आहे. आता या दोघांना इथं हे कंप्लीट रिॲक्शन झाली, कंप्लीट रिडक्शन रिॲक्शन झाली, सॉरी ऑक्सिडेशन रिॲक्शन. दोघांना ॲड करायचं, संपला विषय. ॲड बोथ रिॲक्शन. ॲड केल्या आपलं काम संपेल, कारण 6 इलेक्ट्रॉन्स या साईडचे, 6 इलेक्ट्रॉन्स या साईडचे, फक्त एवढंच कॅन्सल करायचे, बाकी सगळं सेम आहे. ओके, म्हणजे मी काय करतो अगोदर 14H प्लस 6 इलेक्ट्रॉन्स प्लस Cr2O7 2- घेऊज 6CO2 प्लस 6 इलेक्ट्रॉन्स. इथं काय देते, इथे देते 3C2O4 2- घेऊज 6CO2 प्लस 6 इलेक्ट्रॉन्स. काय होईल, हे कॅन्सल, हे कॅन्सल होईल, 6 इलेक्ट्रॉन्स 6 इलेक्ट्रॉन्स, बाकी काहीच कॅन्सल होणार नाही. 14H प्लस 7H2O राहिलं माझं, इकडे चुकून लिहिलं, इथं सुद्धा मी हेच साईड लिहिलं बरं का, त्याच्यामुळे तसं झालं. 2Cr प्लस 3 आणि 7H2O, कारण हे मी वरी इथं पण ती साईड लिहिली होती ना, त्यामध्ये मिस्टेक झाली होती. प्लस हे तर कटलं, Cr2O7 2- आणि हे देतो मी आता 3C2O4 2- घेऊच काय शिल्लक राहते, 2Cr प्लस 3 6CO2 आणि 7H2O. तीन ही रिॲक्शन एकाच प्रकारे आपल्याला इथं भेटलेली आहे. फक्त या मेथडमध्ये काय केलं आपण, ऑक्सिडेशनचे चार्ज ॲटम वेगळ्या प्रकारे, ऑक्सिडेशन रिॲक्शनचं चार्ज ॲटम वेगवेगळ्या प्रकारे बॅलन्स करू, रिडक्शन रिॲक्शनचे चार्ज ॲटम वेगळ्या प्रकारे बॅलन्स करू. बघा हे ॲसिडिक रिॲक्शन आहे. जर बेसिक रिॲक्शन असती तर नोट म्हणून देतो मी तुम्हाला, किंवा इम्पॉर्टंट तुम्ही अगोदर हे लिहून घ्याल असं वाटतंय, म्हणून मी थोडंसं बाजूला होतोय. इथं केलोय काय आपण, रिडक्शन हाफ रिॲक्शन वेगळी केलोय, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन वेगळी केलोय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट वी. पण त्या केसमध्ये काय केलतोय, फक्त एवढी रिॲक्शन होती आणि हे एवढी रिॲक्शन इथं जास्त ताण नाही इथं, कारण ऑलरेडी ॲटम बॅलन्स होते. हे जे होतं ना हे स्टेप आपण हे दोघांच्या सोबत केलं, इथं हे वेगळं वेगळं केलं. म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल
तशा प्रकारे करा. दोन्हीपैकी कोणती मेथड तुम्हाला चांगली वाटेल त्या मेथडनं तुम्ही बॅलन्स करा. काहीही फरक पडणार नाही आहे. कोणती मेथड आवडेल त्या मेथडनं तुम्ही करू शकता. आता मी काय करतो, एक प्रॉब्लेम्स घेतो तुम्हाला बॅलन्सिंगचे. ठीक आहे, म्हणजे त्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. आय होप यू आर रायटिंग दिस. चला आता आपण प्रॉब्लेम्स. आता ॲसिडिकचं घेतलं मी, बेसिकचा पण प्रॉब्लेम घेतो, पण त्याला वेगळा असं रूल्स सांगत प्रॉब्लेम घेत नाही, फक्त कंटिन्युअसली प्रॉब्लेम घेतो. द प्रॉब्लेम्स आहेत अगोदर K2Cr2O7चाच आहे, पण थोडा वेगळा आहे हा. K2Cr2O7 Na2SO3. बघा 3 प्रॉब्लेम आहेत. पहिला आहे K2Cr2, सगळे NCERTचे प्रॉब्लेम आहेत हे. NCERT वाटले असतं तुम्ही तुमच्या डोक्यात राहू द्या. Na2SO3 gives Cr+3 बॅलन्स करायचं आपल्याला हे. आणि SO4 2 मायनस ना, SO4 2 मायनस. ओके, SO4 2 मायनस. हे बॅलन्स करायचं आपल्या ॲसिडिक कंडिशननं. हे ॲसिडिक मिडियम आणि बाकीच्या 2 आहेत ते बेसिक मिडियमनं करायचे. हे ॲसिडिक मिडियमनं करायचे. ॲसिडिक मिडियम बघा सिंपल आहे. काय करायचं आपल्याला, सगळ्यात अगोदर आपल्याला करायचं आहे इथं. आता इथं के आणि एन एवढं काही इश्यूज नसतात बरं का. इथं K+ इकडे आयन्स, कारण हे पोलार सॉल्व्हंट आहे. ॲसिडिक कंडिशनमध्ये हे K+ आणि Na+ फॉर्म करतात. इकडे 2K+ लिहू शकतो आपण किंवा 2Na+ लिहू शकतो. त्याचा काही एवढा विषय नसतो किंवा तेवढं त्याला हार्ड आणि फास्ट घ्यायचं नाही. तर या रिॲक्शनला आपण असं पण लिहू शकतो बरं का. कसं लिहू शकतो, Cr2O7 2 मायनस प्लस SO3 2 मायनस gives Cr+3 प्लस SO4 डायनिगेटिव्ह. किंवा इथं याला तुम्ही इथं असं 2K+ आणि 2Na+ असं बी लिहिलं तरी काय फरक पडत नाही आहे. पण हे जस्ट सांगतो मी तुम्हाला. आता या रिॲक्शनला बॅलन्स करायचे. मला काय वाटतं माहिती आहे का, ऑक्सिडेशनला वेगळे बॅलन्स करू, रिडक्शनला म्हणजे आता जी सेकंड मेथड आपण बघितो ना, आयन इलेक्ट्रॉन मेथड, त्या मेथडनं आपण केलं तर मला वाटतं खूप फायद्याचं ठरेल किंवा ते आपल्याला खूप इंटरेस्टिंग महत्त्वाचं ठरेल. कसं काय, कारण त्या मेथडनुसार आपल्याला म्हणजे थोडंसं चुका व्हायची शक्यता कमी असते. आपण तोडतो ना, त्याच्यामुळं ते कोणतं आयटम कोणतं व्हायला लागलं ते बॅलन्स व्हायची शक्यता कमी असते. ठीक आहे, म्हणजे कोणता आयटम आपला त्रास द्यायला लागला ते सगळं बॅलन्स व्हायची शक्यता कमी असते. सगळ्यात पहिलं आहे रिडक्शन हाफ रिॲक्शन. त्याच्यामध्ये रिडक्शन ओळखायचं. लक्षात घ्या, क्रोमियम इथं +6 आहे, +6 +3 व्हायला लागले. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ही रिडक्शन आहे. ओके, Cr2 एक नंबर पहिली स्टेप. आता एक्सप्लेनेशन लिहित बसायचं नाही आपण. Cr2O7 gives Cr+3. हे +6 आहे, हे +3 आहे. आपल्याला माहिती आहे एक जण 3 इलेक्ट्रॉन गेन करतोय, म्हणजे दोघांसाठी 6 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर मी काय करतो, दोघांसाठी 6 इलेक्ट्रॉन ॲड करतो. स्टेप 2 मध्ये ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. आपली स्टेप 2 ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन ऑन द बेसिस ऑफ OS. ऑन द बेसिस ऑफ OS. OS म्हणजे ऑक्सिडेशन स्टेटच्या बेसवर. काय आहे, Cr2O7 2 मायनस प्लस किती इलेक्ट्रॉन आहेत ॲड करावं लागतील, 6 करावं लागतील. 6 इलेक्ट्रॉन गिव्स Cr+3. 2Cr+3 कारण Cr2 आहे ना, त्यामुळे 2Cr+3. पहिलं झालं इलेक्ट्रॉन ॲडिशन झालं. दुसरं चार्ज बॅलन्स मागच्यासारखंच. इथं -8 चार्ज आहे, इथं +6 आहे, म्हणजे इथं +14 करावं लागेल. ऑब्व्हियसली करूच +14, काय विषय नाही, आपल्याला काही ताण नाही त्याचा. मग +14. ओके,
3 नंबर बॅलन्स चार्ज. चार्ज बॅलन्स करायचं ना, कसं करणार? Cr2O7 2 मायनस किती 14H प्लस ॲड करणार प्लस 6 इलेक्ट्रॉन प्लस 14H प्लस गिव्ज 2Cr प्लस 3. आणि 4 नंबर काय? 4 नंबर आहे बॅलन्स ॲटम्स, जे आपण इझिली करू शकतो. बॅलन्स ॲटम्स नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड्स 7 आहेत. 7 H2 टाका, 7 2 14 H ऑटोमॅटिकली या साईडला बॅलन्स होतील. ओके, Cr2O7 2 मायनस 6 इलेक्ट्रॉन 14H प्लस गिव्ज 2Cr प्लस 3 प्लस 7H2O. हे झालं रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन काय होतं? ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मध्ये सिंपल आहे. ह्याच्या उलट ऑक्सिडेशन, आता तिथे ऑक्झॅलिक ॲसिड होतं, इथं ऑक्झॅलिक नाही, इथलं ॲसिड वेगळं आहे, हे Na2. ओके, आता आपल्याला ह्याला सोडून द्यायचं, आपल्याला ह्यालाच पकडायचे SO3. अगोदर पहिल्यांदा रिॲक्शन लिहा, ही आहे बघा. ह्याचे ऑक्सिडेशन रेट ऑटोमॅटिकली ह्याच्यापेक्षा इथे जास्त निघेल बरं का, त्यामुळे ह्याचं कारण ह्याचं ऑक्सिडेशन होते. SO3 2 मायनस गिव्ज SO4 2 मायनस. बघा ऑक्सिडेशन रेट काढायची इक्वल टू -2, ची एक्स पकडायची प्लस 3 2 6 ना, 3 -2 म्हणजे -6 पुढे जाऊन +6 x इक्वल टू -2 + 6. इथं काय होईल? पुन्हा x पकडा प्लस 4 × -2, कारण ऑक्सिजनचा चार्ज -2 आहे, म्हणून आपण इथं मल्टिप्लाइड बाय -2 किती ऑक्सिजन आहेत? 4 आहेत, इक्वल टू टोटल चार्ज ऑन आयन -2. हे आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेशनमध्ये ऑलरेडी शिकलेलं आहे बरं का, त्यामुळे मी फास्ट घेतोय. मग x इक्वल टू काय होईल? 8 होईल. हे 8 पुढे जाईल, -8 पुढे जाऊन +8 होतील, -2 + 8 म्हणजे x इक्वल टू +6. म्हणजे एक सल्फर ॲटम 2 इलेक्ट्रॉन लूज करतोय, +2 +4 ला चाललंय ना, 2 इलेक्ट्रॉन लूज करतोय. आपल्याला किती पाहिजे? आपल्याला 6 पाहिजे, 6 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. म्हणजे 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन या साईडला पाहिजे. आपल्याला इकडले 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे आहेत ना बॅलन्सिंगसाठीचे, 6 इलेक्ट्रॉन तिकडल्या साईडला पाहिजे. म्हणजे 2 स्टेप ॲड इलेक्ट्रॉन, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, काय होईल? SO3 2 मायनस किती? 3 गिव्ज 3SO4 2 मायनस प्लस 6 इलेक्ट्रॉन्स. नो बॅलन्स. नाव इट इज अ बॅलन्स्ड. आता मला काय करावं लागेल? तिसरी स्टेप याच्यामधली कोणती आहे? चार्ज. तर विषय वेगळा आहे बघा, ॲसिडिक कंडिशन, त्यामुळे H+ चा विषय. आता इथे काय म्हणते? हे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 6 इलेक्ट्रॉन, 3 2 6 इलेक्ट्रॉन आणि -6 म्हणजे इकडे मायनस जास्त आहे. मग आता ह्याचं मायनस कमी करायचं तर मला या साईडला H+ ॲड करावं लागतं. इकडे मायनस जास्त आहेत ना, मग मला या साईडला H+, इथे किती होईल? -6 होईल. हे किती आहे? -12 आहे. -12 ला -6 करायचं तर +6 करावं लागेल, म्हणजे ऑटोमॅटिकली -12 होतील ते. ओके, ऑटोमॅटिकली ते -12 होतील. चालते, करतो मी, काही हरकत नाही. म्हणजे बॅलन्स चार्ज 3 नंबरला, बॅलन्स चार्ज ऑन बोथ साइड, दोन्ही साईडचा चार्ज बॅलन्स करायचं. काय आहे? 3SO3 2 मायनस गिव्ज 3SO4 2 मायनस प्लस 6 म्हणजे 6H प्लस 6 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे चार्ज झाला बॅलन्स. या साईडला बॅलन्स चार्ज ऑन, इथं +6 आहे ना, ॲसिड असल्यामुळे +6, कारण प्लस शिवाय आपण बॅलन्स करू शकत नाही, कारण इथे ॲसिडिक कंडिशन आहे. हा बेसिक असते तर आपण OH मायनसचा विचार केला असतो, कारण सरळ आपल्याला इथं स्ट्रिक्टली ॲसिडिक कंडिशन सांगितलेली आहे. ठीक आहे, आता ॲटम बॅलन्स, ॲटमचा विषय आहे बघा महत्त्वाचा. ॲटममध्ये काय आहे? ॲटममध्ये आपल्याला इथं 3 त्रिक 9 ऑक्सिजन आहेत.
इथं किती येतं 3 चौक 12 ऑक्सिजन आहेत, म्हणजे आपल्याला 3 ऑक्सिजन या साईडला कमी आहेत. कारण यात सल्फर तर 3 आहेत, इथं 3 आहेत, इथे 3 आहेत. सल्फरचा काही विषय नाही, फक्त ऑक्सिजनचा विषय. इथं ऑक्सिजन 3 त्रिक 9 आहेत, इथं 4 त्रिकाम 12 आहेत, म्हणजे 3 ऑक्सिजन या साईडला कमी आहेत. मग आपण या साईडला 3 बघा, हे 3 त्रिक 9 4 त्रिकाम 12, 3 ऑक्सिजनसाठी 3 वॉटर मॉलिक्यूल या साईडला आपल्याला ॲड करावं लागतील. ओके, बॅलन्स नंबर ऑफ ॲटम. मी काय करतो 3 वॉटर मॉलिक्यूल इकडे ॲड केलो का ऑटोमॅटिक H सुद्धा बॅलन्स होऊन जातील. ठीक आहे, 3SO3 - 2 + 3H2O gives 3SO4 2 - + 6H + 6 इलेक्ट्रॉन झालं बॅलन्स. एकदम चार्ज तर बॅलन्स झाला -6 हे बॅलन्स. पण 6 हायड्रोजन 3 2 6 हायड्रोजन, हायड्रोजन सुद्धा बॅलन्स झाले. आता आपल्याला जे काही आहे ना विषय करायचा आहे तो म्हणजे दोघांच्या ॲडिशनचं करायचं. ऑटोमॅटिकली हे होऊन जाईल. आपल्याला काय करायचं, दोघांचं ॲडिशन करायचं. मी काय करतो, दोघांच्या ॲडिशनला मी थोडंसं हे खोडतो, म्हणजे मला इथं ॲडिशन इथं करून दाखवतो तुम्हाला मी ॲडिशन हे. कारण हे तर आपल्याला भेटलेलं आहे. इथली रिॲक्शन तो उचलते, इथं केलं तर इथं पण करू शकतो आपण, इथं बी करू शकतो, काय हरकत नाही. आहेच ना ते. बघा काय हाफ रिॲक्शनचं ॲडिशन काय, Cr2O7 2 - + 6 इलेक्ट्रॉन्स + 14H gives 2Cr + 3 + 7H2O. हे झाले रिडक्शन. आता ऑक्सिडेशन काय, 3SO3 2 - 3H2O gives 3SO4 2 - 6H + 6 इलेक्ट्रॉन्स. बघा हे 6 इलेक्ट्रॉन्स, हे 6 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल. ते व्हायलाच पाहिजे, तशी आपण ऑलरेडीच तयारीच तिथे केली. आता H+ बघा, इकडे 6H+ आहेत, 8H+ आहेत, इकडे 6 आहेत. हे 6 म्हणजे या 14मधून सॉरी या 14मधून 6 इलेक्ट्रॉन 6H+ आपण सबसेट करू शकतो. या साईडचे मॅथमॅटिकल वेनं आपण करू शकतो. ठीक आहे, कारण हे इकडे आलं तरी मायनस होत असतात आणि ते कॅन्सल होत असतात. मग इथं बघा, अगोदर मी Cr2O7 2 - लिहितो, नंतर + 3SO3 2 - करतो आणि H+ किती आहे, 14मधून 6 गेले, 8 राहिले, प्लस 3 वॉटर मॉलिक्यूल आहेत, 7 वॉटर मॉलिक्यूल आहेत. इथून आपल्याला 4 करायचे पुढं, म्हणजे हे कॅन्सल्स होतील सरळ. आता प्लस करायची गरज नाही आपल्या इथं, कारण दोन्ही बाजूला वॉटर ठेवता येत नाही आपल्याला. इथं मी मात्र 4 वॉटर मॉलिक्यूल करेल ना, त्यावेळेस ते माझ्या डोक्यात असलं पाहिजे. ते जर चुकलं तर मग मी चुकू शकतो. 2Cr + 3 + 3SO4 2 - H तर गेले तिकडं, फक्त 7H2O, सॉरी 7 नाही, असं होते बघा, 4H2O, कारण ह्या 7मधनं हे 3 लॉस झालेत म्हणून 4H2O. आता काय होईल, आता आपल्याला बघायचं आपण ॲटम बॅलन्स का, शेवटी आपलं क्रॉस चेक करायचं. 2 क्रोमियम 2 क्रोमियम बॅलन्स, 3 सल्फर 3 सल्फर बॅलन्स, 8 हायड्रोजन 4 2 8 हायड्रोजन बॅलन्स. आता ऑक्सिजनचा विषय, 7 3 त्रिक 9 9 7 9 7 16, 9 आणि 7 16, म्हणजे इकडे 16 ऑक्सिजन आहेत. इथं बघा किती आहेत, 3 चौक 12 12 आणि हे 4, तिकडे पण 16 आहेत. ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स. आता चार्ज बघू, चार्ज बॅलन्स आहे का बघू. ॲटम सगळे बॅलन्स झाले. चार्ज इथं -2 आहे, इथं -2 एकाचा आहे, तिघाचा किती झाला, तिघाचा झाला -6 + 8, म्हणजे 0 झाला इकडे, 0 चार्ज. कारण इथं -2 -6 + 8 0 चार्ज. इकडे 0 होते का बघायचं. +3 2 + 6 -6 0 3 बघा ना, हे -2 गुणले 3 -6 0, म्हणजे चार्ज सुद्धा बॅलन्स आहे. ओके, सो दिस इज द वन एक्झाम्पल दॅट वी लर्न ऑन द बेसिस ऑफ ॲसिडिक कंडिशन अँड आयन इलेक्ट्रॉन मेथड. तुम्ही ऑक्सिडेशन नंबर मेथड नाही केला असतं तरी जमलं असतं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. मी ह्या मेथडनं केले. आता आपण बेसिक मिडियम शिकूत मध्ये नेक्स्ट क्लासमध्ये.